चलो नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करेल केमिस्ट्रीचं. टॉपिकचं नाव काय? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हा ऑर्गॅनिकचा पार्ट आहे. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह 4 टॉपिक आपल्याला 12वी मध्ये ऑर्गॅनिकचे शिकायचे. त्यातलं फर्स्ट कुठल्या बेटा ऑर्गॅनिकचा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. सो फर्स्ट व्हॉट यू मीन बाय हॅलोजन? हॅलोजनचा अर्थ काय? टेन्थ स्टँडर्डला बघितलं बेटा. कशाला म्हणतो आपण हॅलोजन? हॅलोजन मीन्स एक्स. हॅलोजनचा अर्थ काय घेतलं होतं बेटा? मार्क्स आहे एक्स. एक्स कुठले कुठले असतील? क्लोरो, ब्रोमो, आयोडो, फ्लोरीन. बरं आहे ना? हॅलोजन. हॅलोजन कुठले असतील? क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, फ्लोरीन. हे 4 आहे. आणि आपण जास्त करून हे 2 वापरतो. आता लक्षात ठेवायचं. कुठले वापरतो आपण? 2. कुठले कुठले? क्लोरीन आणि ब्रोमीन. त्याला आपण हॅलोजन म्हणतो. काय म्हणजे बघा? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? आपला जो अल्केन असेल, ठीक आहे? अल्केनचा अर्थ काय? हायड्रोकार्बन. आपले जे हायड्रोकार्बन आहे ते हायड्रोकार्बन, एक्झाम्पल कुठला घेऊया आपण? CH4. कोण आहे CH4 बेटा? मिथे. ठीक आहे. हा जो आहे ह्याचा एक जर H रिप्लेस केला, रिप्लेसमेंट माहितीये तुम्हाला, काढला, ठीक आहे, अल्केनचा, हायड्रोकार्बनचा, मग तो कुठलाही असेल, ॲलिफॅटिक असेल किंवा ॲरोमॅटिक असेल, ठीक आहे. अल्केन असेल, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असेल, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असेल, त्याचा जो हायड्रोजन आहे तो आपण रिप्लेस करणार आहे. रिप्लेस करणार आहे म्हणजे काढणार आहे आणि त्याच्या जागी काय ठेवणार आहे बेटा आपण? एक्स. ठीक आहे. आता इथं CH4 आहे. CH4 मधला एक H गेला तर किती बेटा? 3. ठीक आहे. आणि त्याच्या जागी काय ठेवायचंय? एक्स. दिस इज कॉल्ड ॲज हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हॅलोजनची ही काय असते? ठीक आहे. तो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कसं तयार करणार आहे आपण? रिप्लेसमेंट. बरोबर आहे. कशाची रिप्लेसमेंट करणार आहे आपण बेटा? H. रिप्लेसमेंट. कशाची रिप्लेसमेंट? हायड्रोजन ॲटम बाय एनी हॅलोजन किंवा एनी हलाइड म्हणा. हलाइड कुठले? क्लोराईड, ब्रोमाइड, आयोडाईड, फ्लोराईड. त्याच्याने रिप्लेस केलं तर आपल्याला काय तयार होतं बेटा? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह तयार होतं. मग काही बेसिक दिले. काय दिले बघा? इंट्रोडक्शन मध्ये काही कंपाऊंड दिले जे आपल्याला आधीच्या स्टँडर्डला झालेलं असतील. कुठलं दिले बघा? कॅन यू रिकॉल मध्ये दिले. ही काय बेटा? रिंग नाही. अशी ज्यावेळेस असतात, इथं काय नसतं म्हणजे काय असतो बेटा? एक कार्बन. ठीक आहे. असं ज्यावेळेस असणार आहे, इथं काय असतो? कार्बन आणि 2 हायड्रोजन. म्हणजे तो पॉईंट कुठला कन्सिडर करायचा बेटा? CH2 कन्सिडर करायचा. ठीक आहे. आणि कधीही लक्षात ठेवा काय? रिंगला, बेन्झिन रिंगला जर CH2 असेल, काय म्हणाले बेटा मी? बेन्झिन रिंगला जर CH2 असेल तर त्याला आपण बेन्झाईल म्हणायचा बेटा. रिंगला CH2 असेल तर काय टर्म द्या बेटा? बेन्झाईल. आणि त्याला काय जोडलंय? ब्रोमाइड. त्यामुळे बेन्झाईल ब्रोमाइड. क्लोराईड असलं तर काय म्हटलं असतं? बेन्झाईल क्लोराईड. लक्षात ठेवायचंय. रिंगला CH2 ग्रुप आहे तर त्या टर्मला काय म्हणा बेटा? बेस. त्यानंतर इथं बघा काय? मिथेन. मिथेनचा फॉर्म्युला काय बेटा? CH4. आताच बघितलं. बरं आहे ना? मिथेनचा फॉर्म्युला काय? CH4. 4 H गायब आहे. 4 H काढले. कुशाने काढलेत बघा? 2 फ्लोरीन आणि 2 क्लोरीन. 4 हायड्रोजन गेले. हे 4 हायड्रोजनच्या जागी काय ठेवले आपण? फ्लोरीन 2 ठेवलेत आणि 2 काय केलेत बेटा? फ्लोरीन ठेवलेत. बरोबर आहे. आणि त्याचं नाव काय बघा? रेऑन 12. सी लिहायचं. रेऑन 12चा फॉर्म्युला काय बेटा? CCl2S2. मिथेनचे डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट बेन्झिन आहे. बेन्झिनचा फॉर्म्युला काय बघितलं होतं बेटा आपण? C6H6. आता हे पूर्ण साहीच्या साही हायड्रोजन काय केले? काढले. आणि त्याच्या जागी काय ठेवलेत? क्लोरीन. साहीच्या साही हायड्रोजन गेलेत आणि त्याच्या जागी काय बेटा? क्लोरीन. तर त्याचं नाव काय बेटा? हेक्झा क्लोरो बेन्झीन. हेक्झा म्हणजे 6. हेक्झा क्लोरो बेन्झीन. इथं बघा 2 कार्बन आहे. दिसतात का 2 कार्बन बेटा? 1 2. डबल बॉन्ड आहे म्हणजे काय यायला पाहिजे होतं स्ट्रक्चर बेटा? CH2 डबल बॉन्ड CH2 यायला पाहिजे होतं. स्ट्रक्चर काय पाहिजे होतं? CH2 डबल बॉन्ड CH2. मी इथं काय केलं बेटा? एक H कशाने रिप्लेस केलाय? Cl नी. बरोबर आहे. आणि दोन्ही H कशाने रिप्लेस केलेत? Ca. बरोबर आहे ना? इथेनचा CH2 CH2 जो फंक्शनल ग्रुप आहे. इथेनचा फंक्शनल ग्रुप काय बेटा? CH2 डबल बॉन्ड Ca. एकीकडचे एक H कशाने करा बेटा? Cl नी. आणि इकडचे दोन्ही काय करा बेटा? Ca नी करा. होय. आहे का? वेस्टोस. नाच. लास्ट हेक्झा क्लोरो सायक्लो हेक्झे. सायक्लोहेक्झन आणि बेन्झीन मध्ये फरक काय बेटा? बेन्झीन मध्ये काय असतात? C6H6. बरं आहे ना? हेक्झेनचा फॉर्म्युला काय? C6H10 असतं. ठीक आहे. मग हे सगळे जे हायड्रोजन आहेत ह्या हायड्रोजन मध्ये इथं सगळीकडे एक हायड्रोजन आहे बेटा. 1 2 3 4 5 असं हायड्रोजन असणार आहे. ते हायड्रोजन कशाने रिप्लेस केलेत? क्लोरीन. कशाने रिप्लेस केलेत बेटा? ते क्लोरीनने रिप्लेस केलेलं आहे. तो काय आहे बघा? हेक्झा क्लोरो सायक्लो हेक्झे. इथे डबल बॉन्ड आहे म्हणजे हायड्रोजन नाही आहे.
इथं सिंगल बॉन्ड आहे म्हणजे इथे सगळीकडे काय आहे बेटा? हायड्रोजन आहे. 4 बॉन्ड व्हायला पाहिजेत ना. कार्बनचे किती बॉन्ड व्हायला पाहिजे बेटा? 4. ठीक आहे. सो बघा हे फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि हायड्रोजनचा एक फोर्थ असं असतं. मग आपण काय शिकतो बेटा? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. सो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कसं तयार करणार? पॅरेंट फॅमिली ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड कोण आहे? हायड्रो काय? हायड्रोकार्बन कोण? त्याच्यामध्ये फक्त कार्बन आहे आणि कोण आहे बेटा? हायड्रोजन. ठीक आहे. मग अल्केन असेल, अल्काइन्स असतील. ठीक आहे, बेन्झीन वगैरे. कशी तयार होणार? रिप्लेसमेंट. कशाची रिप्लेसमेंट करायची म्हणून सांगितलं होतं बेटा? हायड्रोजन. कशाची रिप्लेसमेंट करायची आहे? हायड्रोजन. कुणाला? अलिफॅटिकला करा किंवा ॲरोमॅटिकला. अलिफॅटिकला करा किंवा ॲरोमॅटिकला. काय तयार होईल आपल्याला? मिथेन घेतला, एक एच काढला, काय तयार होईल बेटा? अलिफॅटिक. याला काय म्हणायचं? अलिफॅटिक. अलिफॅटिकचा अर्थ काय? कार्बन कार्बन काय असणार आहेत? सिंगल. ॲरोमॅटिक कशाला म्हटलं होतं आठवतंय? रिंग. बेन्झीन. ठीक आहे. इकडचा एक एच काढला. ठीक आहे. याला काय म्हणायचं? ॲरोमॅटिक. ठीक आहे. अलिफॅटिकचं काढला हायड्रोजन, त्याच्या जागी जर हॅलोजन ठेवला तर अलिफॅटिक हायड्रोकार्बन. ॲरोमॅटिकचा हायड्रोजन रिप्लेस केला तर त्याला आपण काय म्हणायचं? ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन. आणि सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा बेटा, ॲरोमॅटिक कुणाला म्हणायचं? डायरेक्ट रिंगला अटॅच असलं पाहिजे बेटा. तसं अटॅच असलं पाहिजे डायरेक्ट. इथं बघा, हा डायरेक्ट काय अटॅच? हा ॲरोमॅटिक होत नाही. कळते का? कसं अटॅच असलं पाहिजे? डायरेक्टली. ठीक आहे. मग हायड्रोजन कुठला आपण रिप्लेस केलाय त्या हिशोबाने काय पडले बेटा? टाईप पडले. हायड्रोजन कुठला रिप्लेस केले त्या हिशोबाने काय बेटा? टाईप्स आहेत. त्यामुळे बघायचं आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आपल्याला क्लासिफिकेशन कुठला? जर अलिफॅटिकचा काढला, सिंगल बॉन्ड असेल तर त्याला म्हणतो हॅलो अल्केन. डबल असेल तर काय म्हणा? हॅलो अल्की. ट्रिपल असेल तर काय म्हणा? हॅलो अल्काइन्स. ॲरोमॅटिक असेल तर काय म्हणा? हॅलो ॲरोमॅटिक्स. म्हणजे काय मॅडम? एक्झाम्पल सांगते. तुम्हाला त्यासाठी बेसिक माहित असलं पाहिजे. काय बेसिक माहित असलं पाहिजे बेटा? हायड्रोकार्बन्स. कुणाला म्हणतो हायड्रोकार्बन? ज्याच्यामध्ये कार्बन सोबत कोण आहेत बेटा? हायड्रोजन. बरोबर आहेत. आणि याचा आपण चार्ट केला होता लास्ट स्लाइडरला. आठवते का? सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड. आता हे हायड्रोकार्बन आहेत का नाही, त्याचे 2 चार्ट केले आपण. सॅच्युरेटेड आणि दुसरा कुठला होता बेटा? अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड कुणाला म्हणलं होतं बेटा? आठवत आहे? ज्याच्यामध्ये कार्बन आणि कार्बन मध्ये कुठला बॉन्ड असतो? सिंगल बॉन्ड. ठीक आहे. आणि ह्याचं बेस्ट एक्झाम्पल कोण आहे बेटा? अल्केन्स. त्याचा फॉर्म्युला काय? CnH2n+2. बरोबर आहे. आणि आपल्याला निदान 6-7 पर्यंत माहित असले पाहिजे बेटा. अल्केन कुठले कुठले? एक कार्बन असलेला कोण आहे? मिथेन. 2 वाला इथेन. 3 वाला प्रोपेन. 4 ब्युटेन. 5 पेंटेन. 6 हेक्झेन. ठीक आहे. फॉर्म्युला कसं लिहायचं? एक कार्बन वाढवा, हायड्रोजन 2 येऊ. कार्बन येता एक कार्बन वाढवलं तर किती होईल? 6. हायड्रोजन 2 म्हणजे काय होईल? 6. कार्बन 8 नी 3. हायड्रोजन 2 नी 1. C4 H10 C5 H12 C6 H14. ठीक आहे. हे सगळे कोण होते? हायड्रोकार्बन, सॅच्युरेटेड, सिंगल बॉन्डवाले अल्केन. बरोबर आहे. सगळं झालेलं आहे. अनसॅच्युरेटेड कुणाला म्हणलं होतं बेटा? त्याच्यामध्ये 2 कॅटेगरी केली. आठवत आहेत का? कार्बन कार्बन डबल बॉन्ड, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. डबल बॉन्डला नाव काय दिलं बेटा? कीन्स. अल्कीन्स. ट्रिपलला काइन्स. अल्कीन्स आणि अल्काइन्स. फॉर्म्युला इथं काय होतं बेटा? CnH2n+2. इथं काहीच करायचं नाही. CnH. इकडे काय होतं बेटा? CnH2n-2. काय असेल? मायनस. ठीक आहे. डबल बॉन्ड आहे त्यामुळे मिथेन दाखवणार आहे का बेटा? मिथेन पासून नसणार आहे. कुठलं स्टार्टिंग होईल बेटा? इथेन. ठीक आहे. मग इथेनचं काय नाव येईल इथं बेटा? इन असल्यामुळं इथ इन. इथं काय होईल? इथ हाय. बरोबर आहे ना? फॉर्म्युला काय येणार बेटा? C2H4. परत वाढवत जायचं काय? C3H6 C4H8. नाव फक्त काय करायचं? ANच्या जागी काय लिहायचं? EN. इथिन काय ना? प्रोपीन, ब्युटीन, पेंटीन, हेक्सेन. तिथं काय येतं बेटा? इथाईनचं YN करायचं ना? काय करायचं? C2H चा डबल करा आणि -2 करा. सो 2 चा डबल 4. 4 - 2 2. 3 चा डबल किती? 6. 6 - 2 4. 4 चा डबल 8. 8 - 2 6. ठीक आहे. नाव काय येईल? इथाईन, प्रोपाईन, ब्युटाईन, पेंटाईन, हेक्साईन. फक्त काय येणार लास्टला? ANच्या जागी YN.
बरोबर आहे, हे झालं आपल्याला. ठीक आहे, मग आता क्लासिफिकेशन पडलंय. त्यातलं पहिलं क्लासिफिकेशन काय बेटा? हॅलो अल्केन. अल्केनचा अर्थ काय काढलं बेटा? सिंगल बॉन्ड. अल्केनचा अर्थ काय बेटा? सिंगल बॉन्ड. म्हणजे जे अल्केन आहे, मी प्रोपेन घेते, 3 कार्बन वाला कोण आहे? प्रोपेन आहे. त्याचा एक H कशाने रिप्लेस करायचं? हॅलोजननी. ठीक आहे, पण कुठलंही करा तुम्ही, काही तयार होईल मग CH3, CH2, CH2. त्याच्यामध्ये कुठला हॅलोजन घेतला नाही समजा Cl. तर हा कुठला कॅटेगरी बेटा? हॅलो अल्केन. अल्केन कुणाला म्हणलं? ज्याच्यामध्ये कसला बॉन्ड आहे? सिंगल. दुसरी कॅटेगरी कुठली केली आपण? हॅलो अल्कीन. म्हणजे काय ना? डबल बॉन्ड. कोण आहे डबल बॉन्डचं बेटा आपल्याकडे? साधा सिंपल इथिन. इथिन आहे. या इथिनचा बी काय करा? एक H काढा, कुठलाही काढा. ठीक आहे, काय तयार होईल मग? CH2 डबल बॉन्ड 2च्या जागी आहे की काय म्हणा की त्याला? हॅलो अल्किन्स. हा बघ अल्किन म्हणलं काय आहे इथं? डबल. नेक्स्ट कॅटेगरी कुठली? हॅलो अल्काइन्स. कुणाला म्हणायचं हॅलो अल्काइन? त्याच्यामध्ये काय असेल? ट्रिपल. कुठला आपला? काय करा? एक H काढा. एक H काढल्यावर काय तयार होईल बेटा? CH ट्रिपल बॉन्ड C. कळतंय? सो दिस इज क्लासिफिकेशन. हॅलो अल्केन सगळे सिंगल बॉन्ड, हॅलो अल्कीन डबल बॉन्ड, हॅलो अल्काइन ट्रिपल, आणि लास्ट हॅलो आईन्स. कुणाला म्हणलं होतं आयन्स बेटा? एरोमॅटिक. कुणाला म्हणायचं? एरोमॅटिक. जर डायरेक्ट रिंगला अटॅच असेल हॅलोजन तर त्याला काय म्हणा बेटा? हॅलो. ठीक आहे, एक्झाम्पल काय घ्या? बेन्झीन. त्याचा एक H काढा आणि काय येणार मग बेटा? Cl. तर हा काय येणार? हॅलो आयन्स. कळते क्लासिफिकेशन? H रिप्लेस केलाय, पण कुठला केलाय? अल्केन मधनं केला असेल, H जर आहे. अल्केन मधनं रिप्लेस केला तर त्याला काय नाव दिया? हॅलो अल्केन. डबल बॉन्ड वाला केला असेल, हॅलो अल्की. ट्रिपल वाला केला, हॅलो अल्काइन्स. आणि रिंग वाला केला तर हॅलो रिंग्स. पण लक्षात काय ठेवायचं? रिंगला डायरेक्टली अटॅक असलं पाहिजे नाही, ब्रँकिंगला नाही. कळतं क्लासिफिकेशन? ठीक आहे, आणि ह्यातलं आपल्याला बघायचं इथे एक्झाम्पल दिलेले आहेत का बघा? सिंगल बॉन्ड आहेत सगळे अल्केन्स, डबल बॉन्ड आहेत अल्कीन्स, ट्रिपल बॉन्ड अल्काइन्स, रिंगला हॅलो आयन्स. ठीक आहे, नेक्स्ट क्लासिफिकेशन आहे बेटा डिपेंडिंग अपॉन किती हॅलोजन अटॅच आहे. आता एकच हायड्रोजन काढला ना आपण, एकच हायड्रोजन काढला, एकच काढला तर त्याला आपण म्हणतो मोनो हॅलाइड. एकच हायड्रोजन रिप्लेस केला, काय बेटा? वन हायड्रोजन रिप्लेस्ड, तर त्याला काय म्हणू बेटा आपण? मोनो हॅलाइड. मोनो हॅलाइड म्हणजे त्याच्यामध्ये किती हॅलोजन आहे? एकच हॅलोजन. बघा एकच Cl दिसतंय, एकच S असणार. ठीक आहे, दुसरं क्लासिफिकेशन डायहॅलाइड. डायहॅलाइड म्हणजे किती हायड्रोजन रिप्लेस करणार बेटा? 2 हायड्रोजन रिप्लेस करणार. किती हायड्रोजन काढणार? 2. ठीक आहे, CH3 CH3 हा कोण आहे बेटा? इथेन आहे. याचे 2 हायड्रोजन काढते. CH3 CH3 आहे ना इथं, 2 हायड्रोजन काढलं किती राहील? एकच राहील की. म्हणजे इथं किती येतील बेटा? Cl. किती Cl येणार? 2 Cl आले. डायहॅलाइड. मग इथं कसं करू शकते बेटा मी? ह्याच कार्बनचे 2 हायड्रोजन काढले. दुसरी टेक्निक मी काय करू शकते? दोन्ही मधले एक हायड्रोजन काढू शकते ना. काय येणार मग? CH2 च्या जागी सॉरी CH3 च्या जागी CH2 आणि दोन्हीकडे एक एक C. कळतंय? ज्या वेळेस लक्षात ठेवायचं, 11वीला झाले, आठवतंय का नाही बघा तुम्ही, एकाच कार्बनला 2 Cl असतील. ठीक आहे, एकाच कार्बनला किती असतील बेटा? 2. तर त्याला नाव काय होतं बेटा? जेमिनल डायहॅलाइड. काय नाव होतं? जेमिनल डायहॅलाइड. आणि जवळजवळच्या कार्बनला असेल त्याला ऍडजस्टंट नाव देतो. जवळजवळच्या असेल तर काय नाव दिलं? विसिनल डायहॅलाइड. लक्षात ठेवायचं. एकाच कार्बनचे 2 हायड्रोजन गेले तर त्याला काय म्हणा बेटा? तिथे 2 हॅलाइड आहेत नाही. एकाच कार्बनला 2 हॅलोजन तर त्याचं नाव काय येणार? जेमिनल. ऍडजस्टंट जवळजवळच्या कार्बनला असेल तर त्याचं नाव काय येणार बेटा? विसिन. लक्षात येईल? ठीक आहे, किती हॅलोजन आहेत बेटा? 2. असे 3 हायड्रोजन काढले. एक काढलं तर काय म्हणलं होतं? मोनोहॅलाइड. 2 काढलं तर काय म्हणलं होतं? डायहॅलाइड. 3 काढलं तर काय म्हणलं होतं? ट्रायहॅलाइड. ठीक आहे, आता इथं 3 काढलं तर त्याला काय म्हणायचं बेटा? ट्रायहॅलाइड. ट्राय हॅलोजन कंपाऊंड.
आणि जास्त असतील तर त्याला आपण म्हणतो पॉलीहॅलाइड. पण आपल्याला तेवढे बघायचे नाही. आपल्याला फक्त आणि फक्त कशाची स्टडी करायची बेटा? मोनोहॅलाइड्स. म्हणजे आपल्या कंपाऊंड मध्ये किती हायड्रोजन असेल बेटा? एकच. आपल्या कंपाऊंड मध्ये किती हॅलोजन असणार आहे? एकच हॅलोजन असणार आहे. ठीक आहे, मग आपल्याला डिटेल मध्ये शिकायचं आहे मोनोहॅलाइड्स. ठीक आहे, बघूया आता मोनोहॅलाइड कशा बनायचं. मोनोहॅलाइड आर द कंपाऊंड इन विच मोनोहॅलोजन काय ना बेटा? ओनली वन हायड्रोजन रिप्लेस बाय हॅलाइड. असे कंपाऊंड ज्याच्यामध्ये एकच हायड्रोजन काय केला जातो? काढला जातो आणि त्याच्या जागी काय येतो बेटा? कुठला तरी हॅलाइड. तर त्याला आपण काय म्हणणार आहे? मोनोहॅलाइड किंवा मोनोहॅलोजन कंपाऊंड. मग आता एकच हायड्रोजन काढणार आहे, पण तो कुठला काढणार आहे ते सुद्धा महत्वाचं असतो. तो कुठला काढणार आहे ते सुद्धा महत्वाचं आहे. ठीक आहे, मग सर्वात फर्स्ट अल्काइल हॅलाइड. आठवतंय? ह्याला दुसरं नाव आहे हॅलो अल्केन. काय नाव आहे दुसरं? हॅलो अल्केन. सिंपल. जो आपल्याकडे अल्केन आहे त्याचा एक हायड्रोजन काढला तर आपल्याला काय भेटेल बेटा? अल्काइल हॅलाइड म्हणजे काय भेटेल आपल्याला? हॅलो अल्केन. एक्झाम्पल मी 2 देते, विचार करायचा बघा तुम्ही. हा एक घेतलाय. कोण आहे हा? प्रोपेन. एक हायड्रोजन मला काढायचं आहे. ठीक आहे, कुठला काढू शकतो बेटा मी? हायड्रोजन मला काढायचा आहे. काहीच काढताना मी इकडचं सुद्धा काढू शकते, हा सुद्धा काढू शकते, हा सुद्धा काढू शकते. आपण हायड्रोजन कुठला रिप्लेस केलंय? त्या हिशोबाने प्रोडक्ट येईल. इथं 2 प्रोडक्ट भेटतील मला. कुठले प्रोडक्ट भेटतील? पहिला CH3 CH2. जर मी इकडचा काढला तर हा पहिला भेटला. दुसऱ्यामध्ये कुठला काढणार? सेकंडचा CH3 CH3 मधला हायड्रोजन पाहिला. ठीक आहे, कंपाऊंड एक आहे, प्रोडक्ट 2 भेटले का? सो आपण कुठला हायड्रोजन काढलाय त्या हिशोबाने त्याचं क्लासिफिकेशन आहे. तुम्हाला आठवत आहे का? प्रायमरी, सेकंड. ऐकत आहे ना? प्रायमरी कुणाला म्हणायचं? हॅलोजन कुणाला अटॅच आहे? ह्या कार्बनला. आणि हा कार्बन किती कार्बनला अटॅच आहे? एकाच कार्बनला. कार्बन एकाच कार्बनला अटॅच असेल तर त्याला काय म्हणलं होतं? प्रायमरी. हॅलोजन कुठे अटॅच आहे? ह्या कार्बनला. आणि हा कार्बन किती कार्बनला अटॅच आहे? 2. त्यामुळे याला काय म्हणलं होतं? सेकंडरी. ठीक आहे, नेक्स्ट कुठला येणार बेटा? प्रायमरी, सेकंडरी आणि पुढचं कुठलं येत आहे? टर्शरी. बघा हे एक्झाम्पल टर्शरीचं आहे का? हॅलोजन कुठे अटॅच आहे? ह्या कार्बनला. आणि हिने किती जणांना अटॅच आहे? 1 2 3. म्हणजे हा कुठला येणार? टर्शरी. हॅलो अल्केनच आहे तो, सगळीकडे सिंगल बॉन्डच आहे, पण तो कसा आहे बेटा? टर्शरी. लक्षात राहील, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. ठीक आहे, आणि अजून एक सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा बेटा, हॅलो अल्केन मध्ये काय केलं बेटा आपण? ओनली वन हायड्रोजन रिप्लेस केलाय आणि तिथं काय ठेवलेलं आहे? हलाइड. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे हलाइड जो आहे म्हणजे एक्स जो आहे तो ऑलवेज अटॅच असतो sp3 कार्बनला. कुठल्या कार्बनला अटॅच असणार आहे? sp3. आता s काय p काय माहिती आहे तुम्हाला? ऑर्बिटल झालेत आपले. देर आर 4 टाइप्स ऑफ ऑर्बिटल. कुठले कुठले? s ऑर्बिटल, p ऑर्बिटल, d ऑर्बिटल, f ऑर्बिटल. मग रिएक्शन होताना कुठले ऑर्बिटल इन्व्हॉल्व्ह होणार आहे त्या हिशोबाने त्यांचं हायब्रिडायझेशन होत असतं. आणि त्यामध्ये कार्बन कुठला हायब्रिडायझेशन दाखवतो? sp3. लक्षात ठेवायचं. ठीक आहे, सो हॅलो अल्केन कुणाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये हलाइड कुठे अटॅच आहे? अशा कार्बनला जो कसा आहे बेटा? sp3. सिंगल बॉन्ड आहे म्हणजे एक ट्रिक सांगते. सिंगल बॉन्ड आहे म्हणजे काय लक्षात ठेवा बेटा? sp3 सिंगल बॉन्ड. डबल बॉन्ड आहे म्हणजे काय लक्षात ठेवा? sp. आणि ट्रिपल बॉन्ड आहे म्हणजे काय बेटा? s. असं लक्षात कळते का? सिंगल बॉन्ड sp3, डबल बॉन्ड sp2 आणि ट्रिपल बॉन्ड s. लक्षात राहील. ठीक आहे, सो कार्बन सिंगल बॉन्ड आहेत ना, हॅलो अल्केन नावातच आहे ना अल्केन, सगळे सिंगल बॉन्ड आहेत. सो तिथं काय असणार बेटा? कार्बन कुठे अटॅच असणार आहे? sp3. लक्षात आलं हॅलो अल्केन. ठीक आहे, मग आता ह्या हॅलो अल्केनची अजून काय बेटा फर्दर काय आहे? क्लासिफिकेशन आहे. अजून काय असणार आहे फर्दर त्याचं क्लासिफिकेशन? सो अल्काइल हॅलाइड कशाला म्हणायचं? कळालं? अल्काइल हॅलाइड किंवा हॅलो अल्केन कुणाला म्हणायचं बेटा? ज्याच्यामध्ये हलाइड कुणाला अटॅच असणार आहे बेटा? sp3 हायब्रिडाइज कार्बनला. हॅलोजन कुठे अटॅच असेल बेटा? sp3 हायड्रोजन कार्बनला, सॉरी sp3 हायब्रिडाइज कार्बनला. तर त्याला आपण काय म्हणतो? हॅलो अल्केन. ठीक आहे, सो कुठला कार्बन आहे हिशोबाने टाईप आहे? कुठले कुठले? प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. एक्झाम्पल दिलेत. हॅलोजन ह्या कार्बनला अटॅच आहे आणि हा एकाच कार्बनला अटॅच आहे म्हणजे तो कुठला आला? प्राइम. हॅलोजन ह्या कार्बनला अटॅच आहे आणि ह्या 2 कार्बनला अटॅच आहे म्हणजे तो कुठला आला? सेकंड.
हॅलोजन या कार्बनला अटॅच आहे, तो एकूण कितीला अटॅच आहे? 3. म्हणजे तो कुठला बेटा? दर्शक. कळालं? ठीक आहे. त्याचं फर्दर क्लासिफिकेशन कुठले बघा. नेक्स्ट आहे अलायलिक. महत्वाचं आहे बेटा. एक्झाम्पल कंपल्सरी पडतो. सीईटीला पडले, तुमच्या ह्याला सुद्धा पडणार आहे एमसीक्यू बोर्डाला. अलायलिक कुणाला म्हणायचं? अलायलिक मध्ये हॅलोजन जो आहे बेटा, तो sp3 कार्बनला अटॅच आहे. कुठं अटॅच आहे? sp3 लाच. हॅलो अल्केन मध्ये सुद्धा कुठं होतं? तिथंच अटॅच होतं. पण इथं फरदर काय बघा, हलाइड अशा कार्बनला अटॅच आहे जो कसा आहे बेटा? sp3. आणि हा कुठे अटॅच आहे? डबल बॉन्डेड कार्बन. कळतंय का? हॅलोजन कुणाला अटॅच आहे? sp3 कार्बनला. आणि हा कार्बन कुठे अटॅच आहे? डबल बॉन्डेड कार्बन. डिफरन्स लक्षात येतोय? ठीक आहे. म्हणजे इथं सगळे सिंगल बॉन्ड आहेत. ह्या कार्बनचे सगळे स्पेशल सिंगल बॉन्ड, पण हा कार्बन कसा आहे? डबल बॉन्ड. तर त्याला काय म्हणा बेटा? अलायलिक. लक्षात येईल? कुणाला म्हणायचं अलायलिक? अलायलिक हॅलाइड्स आर दोज हॅलाइड इन विच हॅलोजन अटॅच टू sp3 कार्बन विच इज अटॅच टू डबल बॉन्डेड कार्बन. लक्षात येते? एक्झाम्पल CH2 डबल बॉन्ड CH. हा डबल बॉन्ड आहे, पण आपल्याला त्याला काय करायचंय? अलायलिक. एक हायड्रोजन काढणं, तिथे एक कार्बन ठेवा आणि तिथं काय ठेवा? Cl. तिथे काय येईल बेटा? Cl. म्हणजे इथं CH2Cl करूया आपण वाटल्यास. हा काय येईल बेटा? अलायलिक. बघा, CH2 आहे म्हणजे इथे एक H आहे, इथे एक H आहे. ह्या कार्बनला सगळे सिंगल बॉन्ड आहे 4. sp3 कार्बन आहे, तो ह्या कार्बनला अटॅच आहे, तो कसा आहे? डबल बॉन्ड. कळतंय? त्याला काय म्हणा बेटा? अलायलिक. ठीक आहे. सो अलायलिक म्हणजे काय बेटा? हॅलोजन कुठे अटॅच आहे? sp3 लाच अटॅच आहे, पण तो कार्बन कुठे अटॅच आहे? नेक्स्ट टू डबल. ठीक आहे. बघा, हा एक्स, हा sp3 कार्बन आणि हा कुठे अटॅच आहे? डब्ल्यू. सेम एक्स आणि हा कुठला बेटा? इथं बी एच असतो, काय नसतो म्हणजे काय असतो? एच. हा कुठला कार्बन? sp3 आणि ही कटे नेक्स्टला काय बेटा? डबल. कळतंय? पेपरला एक्झाम्पल काय करतील? 4 एक्झाम्पल देतील, त्यातला हुडकायचं आहे तुम्हाला. अलायलिक कुठला? लक्षात येईल? कसं ओळखायचं? एक्स कुणाला अटॅच असेल? CH2 ला मोस्टली, आणि तो कुणाला अटॅच असणार आहे? डबल मध्ये. हा कुठला झाला? अलायलिक. नेक्स्ट बेन्झायलिक. मी तुम्हाला आता सांगितलं बेन्झायलिक कुणाला म्हणायचं म्हणून सांगितलं बेटा? रिंगला काय असेल? साई चेन. रिंगला काय असणार? सीच. म्हणजे हा कार्बन कसा आहे परत? sp. बरं आहे ना? हॅलोजन sp3 कार्बनला अटॅच आहे, पण तो कार्बन कुठे अटॅच आहे? रिंगला. हॅलोजन कुठे अटॅच आहे बेटा? sp3 कार्बनलाच आहे, पण तो कार्बन मगाशी कुठं होता? डबल बॉन्डला होता. आता कुठे बेटा तो? रिंगला असेल, तर त्याचं नाव काय येणार बेटा? बेन्झायलिक. त्याचं नाव काय येईल? बेन्झायलिक. लक्षात आलेत? हॅलो अल्केनचे टाईप. हॅलो अल्केन मध्ये हॅलोजन कुठं? sp3. अलायलिक मध्ये हॅलोजन sp3 लाच आहे, पण तो कार्बन कुठे आहे? डबल बॉन्डेड कार्बन. बेन्झायलिक मध्ये हॅलोजन sp3 लाच आहे, पण तो कुणाला अटॅच आहे? रिंगला. कळतंय? बघा बेन्झायलिक. हॅलोजन कुणाला अटॅच आहे? sp3, जो कुठं आहे? रिंग. हॅलोजन कुठे अटॅच आहे? sp3, जो कुठे आहे बेटा? रिंग. ठीक आहे. मग कधी कधी सीईटी लेक्चर काय यातला प्रायमरी कुठला? हा कुठला आहे बेटा? प्रायमरी. एकच कार्बन अटॅच आहे ना? हा कुठला आहे सांगा? सेकंडरी, टर्शरी. बरं आहे ना? हा 1, 2 इकडे बी कार्बनच आहे ना? टर्शरी. लक्षात राहते? ठीक आहे. पुढचे सोपे. लास्ट कुठल्या बेटा आता? विनायलिक. विनायलिकला तुम्ही काय म्हणा आपलं? ली. हॅलो अल्कीन. डबल बॉन्ड आहे. ठीक आहे. हॅलोजन डायरेक्टली कुणाला अटॅच असणार? डबल बॉन्डेड कार्बन. आणि डबल बॉन्ड कार्बन कुठला असतो म्हणून सांगितले मगाशी? sp2 आहे. डबल बॉन्ड कुठला असतो? बघा, हॅलोजन ह्या कार्बनला आहे आणि ह्याला लगेच डबल बॉन्ड आहे. इथं तसं नव्हतं. हॅलोजन ह्याला अटॅच आहे आणि ह्याला अटॅच असलेला डबल बॉन्ड आहे. इथं तसं नाहीये. डायरेक्टली अशा कार्बनला जिथं कोण आहे बेटा? डबल बॉन्ड, तर त्याला हॅलो अल्किन म्हणा, किंवा दुसरं नाव काय बेटा? विनायलिक. सेम. हॅलोजन कुठे अटॅच आहे? ह्या कार्बनला, जो कसा आहे बेटा? डबल बॉन्ड. हॅलोजन डायरेक्ट डबल बॉन्ड वालेला अटॅक असेल, तर त्याला नाव काय द्या मला बेटा? विनायलिक हॅलाइड किंवा हॅलो अल्किन. सेम. डायरेक्ट ट्रिपल बॉन्डला अटॅच असेल तर काय म्हणा? हॅलो अल्काइन्स. बघा, हॅलोजन या कार्बनला अटॅच आहे, त्याच्याकडे किती टोटल? 3 बॉन्ड. लक्षात येईल? ठीक आहे. आणि लास्ट तर माहिती आहे, मग असं बघितलं. अराईन हॅलाइड म्हणजेच हॅलो अल्किन. हॅलोजन डायरेक्टली कुठे अटॅच असलं पाहिजे? रिंगला. बघा, हा डायरेक्टली अटॅच आहे का नाही? इथं ब्रांच आहे, पण इथं सुद्धा डायरेक्टली अटॅच आहे. काले टाईप बेटा. ठीक आहे. एक्झाम्पल देतील तुम्हाला त्याच्यावर काय करायला लागेल बेटा?
मला टाईप सांगायचे. नाव नाही, अजून नाव बघायचे आपल्याला. फक्त मला काय करा तुम्ही सांगा टाईप. काय हॅलो अल्किन आहे, अलालिक आहे, विनायलिक आहे. बघा इथे सगळे सिंगल बॉन्ड आहे. 1 2 3 कार्बन आहे. सगळे सर